समाधाय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशधारिणे। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर आपला श्रीमद भागवतमचा जो अभ्यास आहे त्यात आपण दुसरा अध्याय बघणार आहोत, दिव्यता आणि दिव्य सेवा। तर पहिल्या अध्यायात आपण बघितलं की नैमिषारण्यात जमलेल्या सगळ्या ऋषींनी काय केलं, सुत गोस्वामींना आदरपूर्वक व्यासपीठावर बसवलं आणि 6 प्रकारचे प्रश्न विचारले। तर आता एक एक करून त्याची उत्तरं सुत गोस्वामी देणार आहेत। तर दुसऱ्या अध्यायाची सुरुवात आपण करू। व्यास उवाच इति संप्रश्न संदृष्टो विप्राणां रोमहर्षणि प्रतिपूज्य वचस्तेषां प्रवक्तुम् उपचक्रमे। तर श्रील व्यास म्हणाले की आता श्री सुत गोस्वामीचं एक दुसरं नाव काय, उग्रश्रवा। उग्रश्रवांनी हे प्रश्न ऐकले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला। कारण काय नंतर ते सांगणार आहे। तर ते तो प्रश्न ऐकून त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी व्यक्त करून दाखवला सगळ्या ऋषींना सांगितलं की मी तुमच्या प्रश्नांनी खूप खुश झालो। पण पूर्वी म्हणजे जसं आपण आज प्रवचनाच्या आधी काय केलंय, गुरुवंदना केली। कारण आपण स्वतः काहीच पात्र नाही आहे या आध्यात्मिक विषयावर चर्चा करणार। जोपर्यंत आपण आपल्या त्या गुरु परंपरेत संबंध जोडत नाही तोपर्यंत हे ज्ञान आतमध्ये प्रवचनात आपण कनेक्शन नाही लावू शकत। म्हणजे जे आध्यात्मिक ज्ञान आहे हे या व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तीकडनं ते ट्रान्सफर होणार नाही। तर सुत गोस्वामींना हे माहिती आहे आणि हे परंपरा करतात, म्हणून ते काय करतात, सुरुवातीला हे जे श्रीमद भागवतम होणार आहे तर त्यात स्वतःचे त्यांचे जे गुरु आहेत त्यांना ते वंदन करतात आणि त्यांची कीर्ती करतात। तर 2 श्लोक आहेत हे की त्यांनी हे सुखदेव गोस्वामी यांच्याबद्दल त्यांचं अभिवादन करतात, त्यांना वंदन करतात। सुत उवाच यं प्रव्रजन्तमनुपेत्यमपेतकृत्यं वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि यः स्वानुभावमखिलश्रुतिसारमेकम् अध्यात्मदीपमतितीर्षतां तमो अन्धं संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनाम्। आता यात त्यांचे जे गुरु आहेत महान श्री सुखदेव गोस्वामी यांना सादर प्रणाम करतात
आणि त्यांच्या दिव्य जन्माबद्दल सांगतात की साधारणतः समाजात राहणाऱ्या व्यक्तीला काय वर्णाश्रमाचं धर्म पालन करावं लागतं, जेणेकरून काय होतं त्याचे जे रिच्युअल्स आहेत, जे रिवाज आहेत, धार्मिक तत्व आहेत, ते पालन केल्याने लोकांचे हृदय शुद्ध होतात आणि तो जे अहंकार भावना कमी होऊन आपण आत्मसाक्षात्कारासाठी प्रगती होईल. पण सुखदेव गोस्वामी यातले नाही आहे. तर सुखदेव गोस्वामी यांचा जन्म कसा झाला की हे व्यासदेवांचे पुत्र आहेत. तर 12 वर्ष हे गर्भातून बाहेर आले नाही. तर व्यासदेव चिंतित झाले की अरे तुमचा पुत्र येतच नाही बाहेर. तर हे गर्भातच आत्मसाक्षात्कार आहे, म्हणजे लिबरेटेड आहे. त्यांना तर त्यांचं मत काय आहे की मी बाहेर आल्यानंतर काय होईल, मायाच्या जाळ्यात मी फसेल. म्हणून तर विचार करा, एक गर्भ म्हणजे हा एक म्हणजे राहण्यासाठी सगळ्यात कठीण जागा नाहीच आहे ती. संकुचित एक त्यात सतत म्हणजे हातपाय हलवायला पण काही जागा नाही आहे ती व्यक्ती. म्हणजे ॲक्च्युली श्रीमद भागवत आपण पुढे बघणार 3रा अध्याय वगैरे 3ऱ्या स्कंदात की कसा हा जीव जो आहे हा गर्भातही भगवंतांना जो आहे प्रेयर्स म्हणजे प्रार्थना करत राहतो की मी मला यातून बाहेर काढायचं. आणि जेव्हा मी बाहेर पडेल या गर्भातून तेव्हा मी तुम्हाला वचन देतो की मी तुमची भक्ती चालू करतो. खूप कठीण प्रवास आहे ना, कठीण तो काळ असतो तो व्यक्तीचा करता. पण सुखदेव गोस्वामी हे आत्मसाक्षात्कारी असल्या कारणाने त्यांना काय ते म्हणे मी इथे सुखी आहे, पण एकदा बाहेर आलो तर मला सर्व प्रलोभनांना बळी पडायला मी बळी पडू शकतो. म्हणून ते काय येतच नाही. पण मग व्यासदेव काय करतात, श्रीकृष्णांना म्हणजे स्वतः श्रीकृष्ण येतात आणि त्यांना सांत्वना देतात की मी तुम्हाला सांगतो की तुम्ही बाहेर आल्यानंतर तुम्हाला अशा मायेचं प्रलोभन तुम्ही बळी पडणार नाही, तुम्ही या. तर त्या सुखदेव गोस्वामींचा जन्म होतो आणि हा दिव्य जन्म असल्या कारणाने ते त्वरितच जे 12 वर्षाचे होऊन जातात. आणि लागलीच काय करतात, जंगलाकडे आत्मसाक्षात्कारी गुरु आहे आणि निवस्त्र आहे 12 वर्षाचे आणि जंगलाकडे प्रस्थान करतो. हा म्हणजे हा जो आपण कसं आहे की आपल्याला 12 वर्षानंतर आपल्याला जे शरीर मिळतं, तसं आपण बघतो की पूर्वीच्या युगात जे दिव्य पुरुष आहेत त्यांच्या जन्मात आणि आपल्या जन्मात खूप फरक आहे. जसा हिरण्यकश्यप पण आहे ना हा, आणि जो हिरण्याक्ष हे जो 2 असुर होते हे पण त्यांच्या मातेच्या म्हणजे दितीच्या गर्भात 100 वर्ष राहिले. कारण दितीला वाटत होतं की हे असुर आहेत, हे पूर्ण याला काय करणार आहे, त्रास देणार आहे, त्यामुळे कमीत कमी. तर हे साधारण व्यक्ती करू शकणार म्हणजे आलं नाही. तर तसेच आपण जन्मात आला लगेच 16 वर्षात त्वरित होणार तर नाही. पण सुखदेव गोस्वामी झाले आणि लगेच प्रस्थान केलं जंगलात. तर व्यासदेव हे काय करतात, विरहा खातर त्यांना हाक मारतात की अरे तुम्ही जाऊ नका. तर इथे सुत गोस्वामी काय सांगतात दिव्यता आपल्या गुरूंबद्दल की यांनी हा जो संन्यास धारण केला कुठलाही वर्णाश्रम म्हणजे कुठला धर्म रीतिरिवाज पालन करू नये. कारण आपण बघतो की कुठलाही संस्कार होतो तेव्हा तो एक रीतिरिवाज असतो. धर्म पालन म्हणजे ब्राह्मण दीक्षा मिळते, संन्यास होतो, त्याला एक हे आहे, एक फंक्शन असतं. पण त्यांनी डायरेक्ट घेतलं कारण काय त्यांना त्याची गरज नाही. बाकी इतर आपल्याला गरज आहे कारण आपण काय आहे बद्ध. तर हे सुत गोस्वामी म्हणतात की आपले जे सुखदेव गोस्वामी म्हणतात सुखदेव गोस्वामी हे जन्मतःच आत्मसाक्षात्कारी आहे. तर सर्वसाधारण मनुष्य आपल्यासारखे काय, आपला जन्म कसा आहे, जन्मना जायते शूद्र, संस्कारात भवेत द्विज, वेदपठात भवेत विप्र, ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. आपला जो सत्वगुणात आपली जी एंट्री आहे, ब्राह्मण दीक्षा मिळणे, हा म्हणजे ब्राह्मण कोण आहे इथपर्यंत यायला पाहिजे.
आपला आपल्या संस्कारा थ्रू आपण आपली प्रगती होते. म्हणजे जन्मता कुठलाही व्यक्ती, कुठल्याही घराण्यात जन्मलेला व्यक्ती काय आहे, तो जन्मता शूद्र आहे. कारण तो त्याचा कुठला संस्कार झाला नाही. जेव्हा तो ब्राह्मण संस्कार झाल्यानंतर त्याचं काय होतं, त्याला द्विज म्हणलं जातं. द्विज म्हणजे त्याचा दुसरा जन्म होतो. आणि म्हणून आपण काय म्हणतो इनिशिएशन, म्हणजे इनिशिएशनला काय म्हणतो आपण दीक्षा. दीक्षा ही काय तर आपल्याला एक दुसरा जन्म देतो. आणि वेद पठात भवेत विप्र. विप्र म्हणजे जो जाणणारा शास्त्र, त्यासाठी वेद पठन केल्यानंतर तो विप्र बनतो. एक ही प्रगती आहे. आणि त्या वेदपठानंतर जेव्हा तो व्यक्ती ब्रह्म जाणत, म्हणजे भगवंतांचा जी ब्रह्मज्योती, म्हणजे आपण बघितलं, आपण बघतो की परमसत्य हे 3 स्थितीत आहे. ब्रह्मज्योती, परमात्मा आणि स्वयं भगवान श्रीकृष्ण. तर पहिला जो स्तर आहे तो समजणे की मी शरीर नाही नसून आत्मा आहे. आणि या भौतिक जगात, हे भौतिक जग हे आध्यात्मिक जगापेक्षा, आणि ब्रह्म म्हणजे परमसत्य हे ज्योती आहे. म्हणजे ब्रह्मण जाणणे. आणि मी स्वतः ब्रह्मण आहे. म्हणजे मी जो सोल आहे हा परमसत्याचा अंश आहे. हे जाणले त्याला म्हणतात ब्राह्मण. आणि वैष्णव हा कोण आहे की हा ब्राह्मण जो आहे हा सदैव सत्वगुणी असे. आपण जेव्हा भगवद्गीता अभ्यास करू तेव्हा आपण बघू, 11 अध्याय सर्व ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांची लक्षणे दिली. तर सत्वगुणी हा जो आहे ब्राह्मण, याची कार्य वेगळी आहे. याचे सर्व कार्य ही सगळ्यात उच्च स्तरावरची आहे. तरीही त्याचा जेव्हापर्यंत संपर्क होत नाही भगवंतांशी आणि त्यांच्या सेवेशी, म्हणजे भगवंत हे साक्षात साकार स्वरूप आहे आणि माझं जे शाश्वत माझी जी स्थिती आहे ती काय, भगवंतांची सेवा करणे, हे जेव्हा व्यक्ती जाणतो तेव्हा तो वैष्णव. म्हणजे वैष्णव हा ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ होतो जेव्हा तो, म्हणजे म्हणायचा अर्थ आपण त्यात वादात नाही जाणे की हा कोण श्रेष्ठ आहे आणि तो श्रेष्ठ आहे. पण जो अहंकार वृत्ती जी आहे आपली, जी आपल्याला कारणीभूत आहे या भौतिक जगात बद्ध होण्याची, ती गाठ आपण या अध्यायात बघणार आहे की अहंकाराची गाठ तोडण्यासाठी ही जी सेवा भगवंतांची सेवा करणे आवश्यक. तेव्हा ही अहंकार वृत्ती काय होईल, ती नष्ट होईल. आणि आपण आपल्या शाश्वत स्वभावात येऊ की मी स्वतंत्र काहीच भोग घेऊ शकत नाही, मी भगवंतांची सेवा करण्यात माझा सगळ्यात जास्त सर्वोत्तम आनंद आहे. तर वर्णाश्रम धर्म काय करतायत, प्रत्येकाला आपापल्या स्थितीत, म्हणजे गुणात, तमगुण, रजगुण आणि सत्वगुणात स्थिती करून नियमितपणे त्यांच्या इच्छांची पूर्ती होते आहे. पण हळूहळू त्यांचं हृदय शुद्धीकरण होऊन काय त्याचा अंतिम ध्येय कुठे न्यायचं, त्यांना भगवंतांची सेवे. ज्याने त्याचा तो अहंकार, जे शरीर आसक्ती, ती नष्ट होईल की माझ्या शरीरासाठी सर्व मी करणार, हा झाला अहंकार. आणि भगवंतांसाठी मी बाकी सर्व माझं सर्व अस्तित्व मी अर्पण करणार, हा झाला ही आपली शाश्वत संबंध. आपण तर सुखदेव गोस्वामींचं काय आहे, यांना कुठल्याच याच्यात बसत नाही. म्हणजे आत्मसाक्षी ते शरीराला ती काळजी घेत नाही, ते तसेच व्यवस्थित जातात. तर आणि दुसरं ते काय म्हणतात की जेव्हा व्यासदेव त्यांना हाक मारतात की परत ये, तेव्हा काय व्यासदेवांना फक्त तो प्रतिध्वनी ऐकतो, त्याला म्हणतो इको म्हणतो ना, इको, त्यांना तो ध्वनी वापरतो परत ऐकू येतो. तेव्हा सुखदेव गोस्वामी म्हणतात की हा प्रतिध्वनी नसून ज्या व्यासदेवांची जी स्थिती आहे, मनाची सध्याची विरह आहे, तो त्या सेम तो त्यासारखा विरह ते झाड आहेत ना, ते झाडं अनुभवतात आहे. आणि झाडांचा तो इको आहे, म्हणजे झाडांचं ते झाडं पण तो विरह व्यक्त करतात आहे आणि त्यानुसार ते आवाज येतात. अशा प्रकारे ते झालं. तर त्याचा अर्थ काय म्हणतात ते की शुकदेव गोस्वामी हे सर्वांच्या हृदयात स्थित होण्या, म्हणजे त्यांच्यात एवढी शक्ती होती ते स्वतःच्या दुसऱ्यांच्या हृदयात पण जाऊन शकत होते. तर हा जो प्रतिध्वनी आहे झाडांचा, हा दुसरा कोणी नसून आपल्या शुकदेव गोस्वामींचा आहे, जो झाडांच्या हृदयात जाऊन त्यांना तो प्रतिध्वनी देतात.
आणि हे जे आता आणि नंतर म्हणतात की हे जे शुकदेव गोस्वामी जेव्हा यांनी हाक मारले तेव्हा व्यासदेवांनी नंतर बरेच प्रयत्न केले की शुकदेव गोस्वामींना परत आणावे. त्यांनी काय केले, बरेच आपल्या शिष्यांना जंगलात पाठवले आणि त्यांचं काम काय होतं, सतत श्रीमद भागवतांचे श्लोक गात राहणे, जेणेकरून यांना आकर्षण होईल. तर एकदा शुकदेव गोस्वामींनी 10व्या स्कंदातला एक श्लोक ऐकला. आणि कारण शुकदेव गोस्वामी हे कुठले साक्षात्कारी आहे, सध्या ब्रह्मज्योती ब्रह्मण, त्यांना कुठल्या साकार भगवंतांची किंवा परमात्मा रिअलायझेशन नाही. पण जेव्हा यांनी ऐकलं की आपले एक श्लोक आहे की अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसया, की एक पूतना जी आहे ही एक राक्षसी आहे, ती भगवंतांना मारण्यासाठी आली आपल्या स्तनावर विष लावून. पण भगवंतांनी तिला काय पद दिलं, मातेचं पद दिलं, म्हणजे आयाचं पद दिलं भगवंतांना. तर असे भगवंत आहेत की त्याला कोणी मारायला आला तरी त्याचा तो ते उद्धार केला. तर अशा प्रकारे व्यासदेवांनी काय केलं, या भागवतांनी शुकदेव गोस्वामींना आकर्षित करून नंतर शुकदेव गोस्वामींना पहिल्यांदा भागवतम प्रवचन दिलं व्यासदेवांनी. आणि नंतर ते ऐकल्यानंतर, ते श्रवण केल्यानंतर त्याचा आनंद दाखवून नंतर शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना ते प्रवचन दिलं परत श्रीमद भागवत. तर शुकदेव गोस्वामी म्हणतात की हा जो भागवत श्रीमद भागवतांचा साक्षात्कार जो आहे हा शुकदेव गोस्वामींनी स्वतः टाकलेला आहे. आणि सुखमुखात पहिला आपण बघितलं आहे, पहिल्या अध्यायात काय की जेव्हा एक आंबा एका पोपट्याने ज्याला तोच लावले तर काय होतं, अधिक गोड होतं. त्यामुळे शुकदेव गोस्वामी या भागवतांचा रस अजून गोड केलेला आहे. अशा प्रकारे ते शुकदेव गोस्वामींची शुकदेव गोस्वामींना वंदन करतात, त्यांची स्तुती करतात. त्यानंतर व्यासदेव म्हणतात की जेव्हा ही आपण भागवतम स्टडी कर म्हणजे अभ्यास करणार आहोत तेव्हा 4 व्यक्तींना नमन करणं आवश्यक आहे. म्हणून आपण नेहमी भागवतम जेव्हा आपण क्लास घेऊ तेव्हा काय म्हणतो, नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयं उदीरये. स्वयं नारायण यांना नमन करावे. आणि नरनारायण ऋषी जे मानव रूपात आलेले नर आणि नारायण ऋषी यांनी एक तपश्चर्याची शिकवण द्यायसाठी स्वतः मानव रूप धारण केला. पण त्यात नरांमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे तर नर नारायण ऋषी, म्हणून त्यांना नमन करणे. सरस्वती ही विद्येची देवता त्यांना, आणि चौथं या भागवताचे जे लेखक आहेत व्यासदेव यांना नमन करणे आवश्यक. आणि शेवटी ते म्हणतात, म्हणजे हा जो एक विभाग झाला 1 ते 5 की सुत गोस्वामी पहिले काय केलं की या ऋषींना काय केलं, अभिनंदन थँक्स दिले, आभार मानले की तुमचे प्रश्न जे आहेत ते खूपच चांगले. कशासाठी 5व्या श्लोकांमध्ये म्हटलं आहे की मुलया साधु पृष्ठोहम भवद्भिर लोकमंगलम यत्कृत कृष्ण संप्रश्नो येनात्मा सुप्रसिद्ध. तर 2 आणि 3 श्लोकमध्ये शुकदेव गोस्वामींची कीर्ती सांगितली त्यांनी. आणि आता असे सांगतात आहे की का तुमचे जे प्रश्न आहेत हे त्यांनी मला खूप आनंद दिला आणि संतुष्टी दिली आहे. कारण हे जे प्रश्न आहेत श्रीकृष्णांबद्दलचे आहेत. आपण बघतो दिवस या जगात सकाळ झाल्यानंतर रात्रीपर्यंत सगळीकडे काय प्रश्न चर्चा चालली आहे, प्रश्न उत्तर, कोणीतरी प्रश्न विचारत आहे, कोणीतरी उत्तर देत आहे. आज म्हणजे कुठले जे पण एक रिलेव्हंट एक टॉपिक असेल, समजा आता काय आपलं राजकारण झालं म्हणजे इलेक्शन, तुम्हाला लोक काय चर्चा करतात दिसतात लोकलमध्ये, मोदी येईल की हाय, म्हणजे प्रश्न चालले आहेत. क्रिकेट चालू झालं क्रिकेटचं, फुटबॉल झालं फुटबॉल, किंवा इतर सगळे चालू राहणार. पण एक याच्याबद्दल विशेषतः काय की या प्रश्न उत्तरांनी कोणाला संतुष्टी मिळत नाही, कोणी सुखी होत नाही, अजून उलट भांडणं होतात, म्हणजे वादविवाद होतात. पण भगवंतांचे फक्त एकाच व्यक्तीबद्दल चर्चा करण्याने
ही योग्य आहे का? कारण त्यात आत्मसंतुष्टी होती. श्रीकृष्णांबद्दल चर्चा करा. म्हणून हे जे प्रश्न आहेत कृष्णासंबंधी आहेत आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणार्थ आहेत. काय विचारलं त्यांनी 6 प्रश्नांपैकी की सर्वसामान्य व्यक्तींसाठी श्रेष्ठकर मार्ग कोणता आहे? असं सांगितलं नाही की जे उच्चतर एकदम सत्वगुणी आहेत त्यांच्यासाठी काय, ते म्हणजे सर्वांसाठी जे तमोगुणी पण आहेत सत्व रजोगुणी सगळ्यांसाठी कुठला श्रेष्ठ मार्ग, म्हणजे सर्वसामान्य जनतेचा एक मूळ मुद्दा ठेवला त्यांनी. आणि तिसरं म्हणजे याची जी या प्रश्नांची उत्तरं जी आहे ही आत्मसंतुष्टीसाठी सर्वात योग्य आहे. बाकी कुठल्या जाता आपण ठामपणे सांगू शकत नाही की याचा तुम्ही वादविवाद केला तर तुम्ही एकदम आनंदित होऊन जाल, नाही, त्या चर्चेने. कारण काय की आपल्या शाश्वत संबंधाबद्दल चर्चा होत चालू आहे, भक्त आणि भगवान आणि त्यांच्यात जे काय म्हणतात त्याला ॲक्टिव्हिटी म्हणजे त्यांच्यात जे संवाद होता, तर हेच फक्त योग्य आहेत आत्मसंतुष्टी. म्हणून मग ते या सर्व ऋषींची प्रशंसा करतात. तर हा झाला एक मुद्दा, एक पहिला विभाग 1 ते 5. आणि आता ते काय करतात, एकेका प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरू करतात. तर दुसरा विभाग जो आहे 6 ते 10, त्यात आपण काय बघणार आहोत की धर्म, अर्थ आणि काम हे जे 3 म्हणजे 4 पुरुषार्थ जे आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, की ज्याने व्यक्ती या भौतिक जगात राहून हळूहळू मोक्ष प्राप्ती करू शकतो टप्पेवार. तर या धर्मार्थ काम याचा परमसत्य समजण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा काय उपयोग आहे, कसा उपयोगात आणावे या ठिकाणा धर्मार्थ काम याबद्दल सांगता येते. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे येईल 6 आणि 7 मध्ये की सर्वसामान्य व्यक्तीसाठी कुठल्या सर्वात श्रेष्ठकर काय आहे. काय म्हणतात ते, सवय पुंसां परो धर्मो यतो भक्ती रथोक्षजे अहेतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्ध. जो धर्म ज्याने काय होईल, मनुष्याला परम दिव्य अशा भगवंतांची प्रेममयी भक्ती प्राप्त होते, तो अखिल मानव जातीचा परम धर्म. म्हणजे अंतिम रिझल्ट काय असावा, काहीही पालन केल्यानंतर की भगवंतांच्या ज्या प्रेममयी भक्तीसाठी व्यक्ती आतुर झाला पाहिजे. आणि ही जी भक्ती आहे कशी हवी, स्वयंप्रेरित आणि अहेतुक आणि कुठलाच अडथळ्याने थांबणारे नको, विना अडथळ्याने चालली आहे आणि काय झालं, अरे हे झालं म्हणून आता मी सोडून दिली नाही. या भक्तीसाठी जो आतुर हा झाला सर्वोच्च धर्म. आणि नंतर हा का बरं हा सर्वोच्च धर्म आहे, कारण 7वां सांगितलं की वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजिता जनयती आशु वैराग्यम ज्ञानम च यत् अहेतुकम. म्हणजे आपण बघतो की जे फिलॉसॉफर्स पण आहेत, जे तत्वज्ञानी आहे, हे काय करतात आहे, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात आहे. आणि दुसरी व्यक्ती वैराग्य विरक्तीसाठी प्रयत्न करतात. पण भक्ती हा असा एक मार्ग आहे की त्यात यासाठी सेपरेट एंड्युअर करण्याची गरजच नाही. कारण त्या ज्ञान आणि वैराग्य हे आपोआपच येत आहे. जेव्हा तुम्ही भगवंताची भक्ती करायला सुरुवात करता तेव्हा आपोआपच जे दिव्य ज्ञान येईल आणि दुसरं या भौतिक जगाबद्दल आपोआप विरक्ती निर्माण होईल. त्यासाठी सेपरेट एंड्युअर करण्याची गरज नाही. त्यामुळे हे जे आहे हा शास्त्राचा सार जो आहे हा महत्त्वाचा आहे की भगवत भक्ती हे सगळ्यात श्रेष्ठ कार्य आहे, धर्म आहे सगळ्यांचं. आणि नंतर या सर्वोच्च 8व्या अध्यायात 8व्या श्लोकात सांगितलं की धर्म स्व अनुष्ठित पुंसा विश्वक्सेन कथा असूय न उत्पादयेत यदि रतिम श्रम एव हि केवल. म्हणजे असा कुठलाच आपला परिश्रम नको की त्याच्या अंतिम ध्येय काय आपण बघू की आपल्याला ही रती प्राप्त नाही झाली. मग काय होईल, तुम्ही कितीही काबाड कष्ट केले
आणि शेवटी हा निष्कर्ष निघाला नाही तर काय ते श्रम एवं केवल, म्हणजे तुम्हाला अंतिम वेतन काय तर फक्त ते श्रम आहे. श्रम करतो व्यक्ती का करतो, त्यामुळे काहीतरी वेतन मिळावं, ठीक आहे नाही. पण तुम्हाला असं म्हटलं की आज तुम्ही काम काय करा, तुम्हाला 6 दिवसाचा एक प्रोजेक्ट दिलेला आहे आणि 6 दिवस झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट काय तर ते श्रमच आहे, म्हणजे बाकी काही नाही. त्यासाठी तुम्हाला काही ते जे श्रम केलं आहे ते तुमचं वेतन आहे, असं झालं. म्हणजे काय म्हणतात, धर्म आपल्या स्थितीनुसार आणि चांगल्या प्रकारे धार्मिक आणि विविध व्यावसायिक कर्मे करीत असताना जर त्यामुळे भगवंतांविषयक संदेशाबाबत आपली आसक्ती उत्पन्न होत नसेल तर तो केवळ काय तो व्यर्थ श्रमच आहे. म्हणून आता धर्म आणि अर्थ आणि काम यांचं म्हणजे हे कसे संबंधित आहे, यांचा कसा उपयोग करावा. अर्थात म्हणजे समजा हे ज्ञान नसेल तर काय करू आपण की सर्वसामान्याप्रमाणे काय करू, धर्माचा उपयोग काय करू, आपलं धन प्राप्त करायला आणि धनाचा कामासाठी. आता शास्त्र काय सांगतात की धर्मस्य ही अपवर्गस्य ना अर्थो अर्थायो अपकल्पते ना अर्थस्य धर्म एकांतस्य कामो लाभाय ही स्मृता. म्हणजे जी पण धार्मिक कर्तव्य आहे ही कधीही अर्थप्राप्तीसाठी करू नये. आणि या धर्म आणि कर्तव्य पालन करताना आणि धर्म पालन करताना जी पण अर्थप्राप्ती झालेली आहे त्याचा कधीही उपयोग कामासाठी करू नये. या दोन हे आहे तत्व आहे ती. पण कर्मी काय करतील, तिथे पण बघतील की धर्म आहे पण तिथे पण म्हणजे मला अर्थप्राप्ती कशी होईल, आणि त्या अर्थप्राप्ती झाल्या तर पहिलं काय त्याचा विषय भोग कसा. तर हा तो जो कन्सेप्ट आहे ह्या भागवतामध्ये त्याला उडून टाकला. आणि कामस्य नेंद्रिय प्रीती लाभो जीवेत यावता जीवस्य तत्व जिज्ञासा नार्थो यशेह कर्म. म्हणजे इंद्रिय तृप्ती हा जीवनाचा उद्देश मुळीच नसावा. आता अर्थ आणि काम याचा उत्तम प्रयोग कसा करावा की कामाचा जो आपला अर्थाचा जो प्रयोग आहे हा विषय वस्तूसाठी कधीच करू नये. मग कसा करावा, फक्त शरीर आणि आत्मा हा एकत्र राहण्यासाठी, म्हणजे सुदृढ शरीर राहण्यासाठी आणि म्हणजे धडधाकट शरीर राहण्यासाठी जेवढा प्रयत्न आहे तेवढा करावा. असं नाही की मी खूप प्रयत्न करून एक बिल्डिंग बांधतो आणि त्या हा झाला कसा तो या पूर्ण श्रमाने तुम्हाला अशी ही रती मिळणार नाही. कुठली आपल्याला काय करायचं आहे भगवंतांच्याबद्दल रती, पण ते रतीबद्दल फक्त रतीच केली आणि काही कार्य केलं नाही तर शरीर राहणार आहे का काही. एवढा प्रयत्न हवा की त्याने सोल आणि बॉडी म्हणजे आत्मा आणि शरीर एक व्यवस्थित चाललं पाहिजे. आणि जीवनाचं ध्येय काय, कधीच इंद्रियतृप्ती नसावा आणि केवळ निरोगी जीवनाचा आणि आत्म संरक्षणासाठी इच्छा करावी. कारण मनुष्य जन्म हा परम सत्याविषयी जिज्ञासा करण्यासाठी आता हा जो ब्रह्म जिज्ञासा आणि कर्माचे याशिवाय दुसरे कोणतेही ध्येय असू नये. इथपर्यंत आपल्याला लक्षात आलं की धर्माचा उपयोग कशासाठी व्हावा आणि धर्माचा उपयोग फक्त अर्थप्राप्तीसाठी नको, अर्थाचा उपयोग कधीही फक्त कामासाठी नको. तो कशासाठी पाहिजे, अर्थाचा उपयोग जेवढा हवा तेवढाच आणि पूर्ण जिज्ञासा कशी असावी, ब्रह्म म्हणजे भगवंताबद्दल जाणून. आता जे तत्वदर्शी लोक आहेत हे यांनी या परमसत्याला 3 अवस्थेत जाणलेलं आहे. तर हे हा जो परमसत्य आहे 11व्या-12व्या श्लोकात सांगतात की याला जो व्यक्ती धर्म म्हणजे वर्णाश्रमात राहून ज्या स्तरावर त्याचं ज्ञान आहे त्या स्तरावर तो भगवंतांच्या या स्तरावर राहील, त्याच्या पुढे नाही, त्याला ते समजणार नाही. ब्रह्म रिअलायझेशनमध्ये तो ब्रह्मण्डवर जाईल, परमात्मा आणि भक्तीमध्ये यामध्ये भक्ती. तर तत्श्रद्धाना मुनयो ज्ञान वैराग्य युक्तया पश्यन्ति आत्मनि च आत्मानं भक्त्या
श्रुतगृहीतया, म्हणजे ज्ञान वैराग्याने पूर्ण असा प्रामाणिक जिज्ञासू विद्यार्थी वेदांत श्रुतीने श्रवण केल्याप्रमाणे जर प्रेमभक्तीचे आचरण करीत असेल तर तो त्या परमसत्याचा साक्षी. म्हणजे फक्त भक्तिमय सेवेनीच तुम्ही या भगवान साकार परम पुरुषोत्तम भगवानाची त्या स्तरावर तुम्ही जाऊ शकता की भगवंत हे ब्रह्मज्योती, म्हणजे ही ब्रह्मज्योती भगवंतांच्या दिव्य शरीराची ज्योती आहे आणि भगवंत स्वतः परमात्मा रूपी सर्वव्यापी आहे. पण त्यासोबत ते स्वतः त्यांच्या गोलोकमध्ये म्हणजे त्यांच्या धामात अनंत लीला करतात. हा साक्षात्कार हा भक्तिमय सेवेमध्ये येते. आणि हा जो भक्तिमय सेवा कशी समजावी की बाकी सर्व इतर धर्मांचं म्हणजे पालन करण्याची गरज नाही. आता आपण काय म्हणलो की आपण जसं या भागवतामध्ये म्हटलंय की देवर्षी भूतार्थ निर्णाम पितृणाम, इतर जे आपले जे व्यक्तिगत जे धर्म आहे, धर्म म्हणजे धर्म म्हणण्याचा अर्थ ती कर्तव्ये किंवा ऋण आपल्याला फेडायला म्हणजे समजा फेडायची नसेल म्हणायचा अर्थ त्यासाठी सेपरेट एंडेवर करायची गरज नाही. जेव्हा आपण भगवंतांची सेवा करतो, सर्वात मना एव शरणम शरण्यम गतो मुकुंदम परिवृत्ती करतो. उदाहरणार्थ जेव्हा आपल्याला झाडाची पानं समजा टवटवीत ठेवायची आहे किंवा फळं यायला पाहिजे, त्यासाठी आपण सेपरेट फांद्यांवर झाडात पाणी टाकू का नाही, त्या मुळात टाकू झाडाच्या, त्याने सगळे होईल. त्याचप्रमाणे आणि दुसरं जेव्हा आपलं शरीर धडधाकट ठेवायचं तर आपण अन्न जे आहे पोटात टाकू, हो की नाही, किंवा हाताला वगैरे नाही, डोळ्यात वगैरे नाही टाकू. त्याच प्रकारे भगवत भक्ती म्हणजे भगवंतांची सेवा केल्याने बाकी सर्व जे आहेत आपल्याला इतर धर्म आहेत जे त्या धर्म करण्याची आपल्याला गरज नाही, असा हे तत्वदर्शननी सांगितलेलं आहे. तर अशा या व्यक्तीबद्दल असा जो व्यक्ती आहे म्हणजे भगवंत यांच्याबद्दल ही रती कशी प्राप्त करावी, तर हे खूप चांगला श्लोक आहे की उदाहरणार्थ एक आपला एखाद्या कोणी एक स्टार घेतला, स्टार म्हणजे एखादी व्यक्ती जी खूपच काय म्हणतात त्याला फेमस आहे, त्या व्यक्तीबद्दल समजा रती प्राप्त करायची म्हणजे त्याबद्दल संबंध जोडायचा त्या व्यक्तीशी, तर काय करावं लागेल, तोच जो फॉर्म्युला आहे तोच आपल्याला बघून दाखवावा. काय करावं लागेल, तस्मात् एकेन मनसा भगवान सात्वतांपती श्रोतव्य कीर्तितव्यश्च ध्येय पूजश्च नित्यः. तर 3 गोष्टी करायच्या. काय करायचं आहे, श्रोतव्य, जसा आता समजा मोदी आता मोदी जी आहे भाजपाचे, ते आता त्यांचं पडलं भारी, आता चांगले म्हणजे PM कॅन्डिडेट आहे, तर काय सगळीकडे चर्चा झाली मोदी ते काय केलं त्यांनी गुजरातमध्ये काय केलं, तर हे श्रोतव्य करून काय लोकांना काय ऐकून काय होतं, कीर्ती माहीत पडते त्यांची. एक व्यक्ती आहे तो, पण त्याच्या कारणी ऐकून काय होतं त्याची कीर्ती माहीत पडली, तर कीर्ती तर वेस्ट. आणि जेव्हा कीर्ती माहीत होतं तर लोकांना काय वाटतं, म्हणजे लोक ऐकत त्याचं स्मरण करतात. ध्येय ऐकल्यानंतर कीर्ती कळली ते ध्येय करतात आणि नंतर काय करतात ते वदती म्हणजे त्याच्याबद्दल बोलतात आणि हळूहळू काय करतात त्याची पूजस व्यवस्थित चालू होते. सिमिलरली तशाच प्रकारे आपल्याला काय करायचं, हिअरिंग म्हणजे श्रवण केल्याने काय आपल्याला भगवंतांची कीर्ती माहीत पडते. ती कीर्ती माहीत पडल्यानंतर आपल्याला त्याचबद्दल आपण स्मरण करत राहू आणि हळूहळू त्याच व्यक्तीबद्दल जेव्हा आपण समजा स्मरण करत तर काय ऑटोमॅटिक आपल्याला जी आदर व्यक्तीतून आपण त्याची पूजा करतो. सेम अशी ही पद्धत आहे. आणि या भगवंतांचं जे चिंतन आहे हे 13, 14, 15 श्लोक आहे हा. तर 15 श्लोक म्हणतो की यत् अनुध्यासिना युक्तः कर्मग्रंथी निबंधनम
छिंदंती कोविदास्तस्य कोण कुर्यात कथारती, म्हणजे या भगवंताचं चिंतन याला एक तुलना दिलेली आहे एका तलवारीची. की काय करतं हे श्रवण, की आपल्या हृदयाची एक गाठ आहे. कशाची गाठ, आपण अहंकार की मी हे शरीर आहे आणि भगवंतांपासून इंडिपेंडंट आहे, स्वतंत्र आहे आणि मी भोग करतो, म्हणजे भोग करण्याचा प्रयत्न करतो, ही गाठ आहे. ही अहंकार म्हणजे माहिती आहे ना, की कुठली गोष्ट आपल्याला आपल्या आवडीने विरुद्ध केली तर आपण काय होतो. तर ही जी गाठ कापायला ही तलवार मदत करते. जेवढा जास्त श्रवण करू त्यांनी काय, ही अहंकाराची गाठ, आणि आपली इच्छा काय होईल की त्या भगवंतांची सेवा. आपण कोणालाच आपण समजा लहान मुलांना म्हणू की तुला मोठं होऊन काय करायचं, तर म्हणतो मी मॅनेजर बनेल. कोणी असं म्हणतो की मी सेवक बनेल. सेवक पाहिजे कोणी म्हणेल नाही, मला बॉस बनायचं आहे. ठीक आहे, म्हणजे एक म्हणजे आपण त्या लहान मुलाची काही हे नाही म्हणतात, ही सर्वसामान्य सर्व बद्ध जीवांची ही प्रतिक्रिया आहे. काय, कारण त्यासाठीच आपण इथे आलो, भगवत धामातून इथे आलेलो. काय, कारण मला स्वतः आनंद प्राप्त करायचा. तर तो तोडायला आपल्याला ही चिंतन भगवंतांचं हे मदत करते. याची तुलना केलेली आहे तलवारीशी. एक प्रश्न अजून पडतो की हे जे नित्य स्मरण करण्याबद्दल ही रती निर्माण कशी करायची, म्हणजे हिचं हे श्रवण आहे त्यात अजून काय करावं. म्हणजे तर एक आपण 5व्या अध्यायात एक संवाद आहे. एक रघुगुण एक राजा असतो आणि जडभरत म्हणून एक भक्त आहे. त्यांच्यातला संवादात रघुगुण हा राजा विचारतो म्हणजे ॲक्च्युली असं सांगतो की या दोघे भक्तच आहे, पण एक शुद्ध भक्त आहे जडभरत, आणि रघुगुण यांच्याकडनं ज्ञान प्राप्त करून आता सांगतं की काय ॲक्च्युली कुठला मार्ग आहे फक्त हा ही रती प्राप्त करण्याचा. विना महत्पाद रजोभिषेक, म्हणजे महत्पाद म्हणजे जे शुद्ध भक्त आहे त्यांची सेवा करणे, त्यांच्या चरणाची धूळ आपल्या मस्तिष्कात जाणे, याच्याशिवाय कुठला मार्ग नाही. कुठलीही तपस्या नाही, न छंदसा नाही व जलाग्नी सूर्य. म्हणजे उन्हाळ्यात समजा एखाद्या म्हणजे सूर्य तपता सूर्याच्या खाली उभं राहिला आणि आजूबाजूला आग पण लावली, म्हणजे तपस्या केली तरी तुम्हाला हा एक प्राप्त होणार नाही. किंवा हिवाळ्यात समजा नदीत उभं राहिलं, गळ्यापर्यंत पाण्यात उभं राहिलं तरी अशा कुठल्याच तपस्येने प्राप्त होणार नाही. फक्त शुद्ध भक्तांची सेवा केली ही रती प्राप्त. कुठली, भगवंतांबद्दल श्रवणाची. कारण काय आता आपण बघतो की कधी कधी क्लास चालतो 2-3 तास आपल्याला वाटतं खूप झाला, ठीक आहे, जास्त ते रती नाही ना आपल्याला. ही रती म्हणजे की कंटिन्युअस चालू द्या कथा ही प्राप्त करण्यासाठी आपल्याला. तर 16 ते 21 जो आहे हा विभाग हा सांगतो की श्रवण पद्धत काय. श्रवण पद्धत म्हणजे शुश्रूषो श्रद्धानस्य वासुदेव कथा रुची स्यान महत्सेवया. परत आला महत्सेवया विप्रा पुण्यतीर्थ निषेवणा. ही जे दोषमुक्त झालेले भक्त आहेत की ज्यात एकही अवगुण सापडत नाही, अशा भक्तांची सेवा करणे. याने काय होतं, अशा प्रकारच्या सेवेमुळे वासुदेवाच्या कथा श्रवणामध्ये रुची प्रीती निर्माण होते. आणि ती महत्वाची आहे, कारण आता अहंकाराची गाठ तुटणार नाही. परत या पुढे याचं तेच सांगितलं. शृण्वताम होतं काय, शृण्वताम स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तना हृदंतस्तो ही अभद्र आणि विदुनोती सुरुत्सता. जेव्हा ही रती प्राप्त झाली आणि आपण शृण्वताम चालू केला श्रवण प्रोसेस, तर काय होईल की हृदयात जे अभद्र विचार आणि इच्छा आहेत या भौतिक जगाचा भोग करण्याची किंवा या प्रभुत्व गाजवण्याची ती इच्छा, याचं काय होतं, याचा नाश होतो आणि म्हणजे हृदय स्वच्छ होतो. विदुनोती सुरुत्सता. अशा भक्ताच्या हृदयातले सर्व प्रकारच्या भौतिक भोग इच्छा काय होतात, धुवून टाकतात भगवंत या श्रवणाने हे होत असतं. श्रवण क्रिया ही खूप महत्वाची. नष्ट प्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया
भगवती उत्तम श्लोके भक्तीर भवती नैष्ठी. म्हणून निरंतर श्रीमद भागवताचे श्रवण हे खूप महत्त्वाचे आवश्यक आहे. ते केल्याने काय होईल, शुद्ध भक्तांची सेवा केल्याने हृदयातील सर्व अमंगल गोष्टी याचे पूर्णपणे नष्ट होणार. आणि ज्यांचे दिव्य स्तोत्रांनी स्तवन केले जाते म्हणजे कोण, उत्तम श्लोक भगवंत, जेव्हाही या भौतिक जगावर असुर आक्रमण करतात, म्हणजे असुर आणि देवतांमध्ये युद्ध होतं आणि समजा असुरांचा पलटा भारी असेल तर देवताकडून काय करतात, विष्णूंची आराधना करतात की मदतीला अवतार घ्या. तर तेव्हा ते काय करतात, पुरुष सूक्त नावाचे एकदम सिलेक्टेड श्लोक आहेत ते फक्त भगवंतांसाठी असतात. ते पुरुष सूक्त प्रेयर चालू करतात, प्रार्थना. जसं समजा प्रेसिडेंट आला तर आपण त्याच्यासाठी जास्त आदर करू की तो प्रेसिडेंटचा आदर एखाद्या पोस्टमॅनला देऊ का आपण, अरे यार हार बिल किंवा. तर तसं भगवंतांसाठी जे प्रेयर्स आहेत त्या वेगळ्या एकदमच सिलेक्टेड आहे की नाही. तर त्या प्रेयर्स, अशा प्रेयर्स ज्या व्यक्तीला मिळतात त्या व्यक्तीबद्दल प्रेममय भक्तीची जी आपली इच्छा आहे ही प्रस्थापित होते दृढ रूपाने. म्हणजे प्रेममय भक्ती आपल्या हृदयात प्रस्थापित होते. सर्व अमंगल नष्ट झाल्याने एका रूममध्ये एकच गोष्ट राहू शकते की नाही, तर धूळ किंवा मग एखादी चांगली गोष्ट आहे की. तर आपल्याला भक्ती आणायची आहे तर पहिले अमंगल नष्ट होईल. ते अमंगल स्वतः भगवंत करतात, कारण काय आपण श्रवण करताय. तर हृदयात भगवंत येतात आणि अमंगल गोष्टी चालतात. होतं काय यांनी, भक्ती निर्माण झाल्याने, भगवत भक्ती प्रेममय भक्तीची इच्छा निर्माण झाली तर होतं काय, तदा रजस्तमो भावा काम लोभादयश्च ये चेत येते रणाविद्धम स्थितम सत्वे प्रसिद्धती. आपण बघतो की आपल्या 24 तासात आपल्याला सर्वसाधारणपणे कुठले गुण सतवतात, तम आणि रजगुण. सतत कुठल्या गोष्टीचे आपण राग, आपल्याला भगवद्गीतेत आढळतील की रजगुणात असलेल्या व्यक्तींची लक्षणे काय, सदैव चिंतित राहणे आणि प्राप्त करायची इच्छा, दृढ इच्छा आहे की नाही, हे मला आज हे करायचं ते करायचं. किंवा तमोगुणी असेल तर मग तो सर्व खालच्या प्रतीचे म्हणजे मांसाहार करणे, नशा करणे तमोगुणी व्यक्ती, किंवा म्हणजे हिंसा करणे, मारहाण करणे. तर ह्या भक्तीने काय, हे जे गुण आहे रज आणि तम या गुणांची पकड आपल्यावरची जी आहे ती सुटते. की प्रकृतीच्या तम आणि रज या गुणांची जी म्हणजे वासना, इच्छा, लोभ इत्यादी परिणाम आपल्या हृदयातून समाप्त होतात हळूहळू. नंतर भक्त सत्वगुणात प्रतिष्ठित होऊन पूर्णपणे सुखी होतो. तर पूर्णपणे सुखी होण्यासाठी हे रज आणि तम आपल्या हृदयात जाणे आवश्यक आहे. आपलं वाटतं नाही रजगुण म्हणजे अरे होईल, पण त्यात अजून रज वाढतो. तर सुखी होण्यासाठी सत्वगुणात असणे पहिले आवश्यक. एक उदाहरण आहे, एक व्यक्ती एकदा खूप काम करताना थोडी सुट्टी घेतो आणि मग कार घेऊन एकदा आउटिंगला जातो कंट्री साईडला. जाताना बघतो की एक माणूस फिशिंग करतो, म्हणजे असं ना मासे पकडतोय, बसला आहे तो आरामात. कुणी नाही आजूबाजूला नदी, तो फक्त एकटा बसला. काय म्हणतो, अरे तू का पागल आहे का, इथे काय बसला एकटा, तुम्ही काय लोक इकडे काय काय करतात आहे, संशोधन करतात आहे, खेळतात आहे आणि म्हणजे काम करतात आहे, काहीतरी करतात आहे म्हणजे आयुष्यात नाव करतात आहे. तू काय करतो, हेच करतात. हा विचार झाला की तुमची इच्छा काय की म्हणजे तुम्ही आता काय करता, तर तुम्ही हे करतो. रिटायरमेंट नंतर काय करा, तर मी माझी इच्छा आहे की रिटायरमेंट नंतर एक फार्म हाऊस घेईन, नंतर तिथे एक पॉन्ड असेल तर तिथे मी फळं खात मासेमारी करेन. थोडं तुम्ही जे नंतर करणार ते मी आता करताय, मला हे काबाड कष्टाची गरज काय. म्हणजे मला अर्थ की व्यक्ती जो इच्छा करतो की मी रज आणि तमगुणाने सुखी होईल, भोग केल्याने, तमगुणी बघतो की जास्तीत जास्त भोग केल्याने मी सुखी होईल, शक्य नाही. रजगुणी पण शक्य नाही. फक्त सत्वगुणाला व्यक्ती जो आहे तो हव्या त्या परिस्थितीत सुखी राहू शकतो. आणि तो सत्वगुण कामात येईल आपल्याला शुद्ध सत्वाकडे न्यायला. म्हणून शास्त्र समजायला मिनिमम आपण सत्वगुणात येणे आवश्यक आहे.
आता हे कठीण आहे रज आणि तमोगुणात असून. आणि नंतर काय म्हणतात, एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः भगवत तत्व विज्ञान मुक्त संज्ञस्य जायते. की अशा रीतीने जेव्हा व्यक्ती सत्वगुणातला विशुद्ध सत्वात गुणात जातो, म्हणजे सतत श्रवण केल्याने त्याच्या हृदयातले अमंगल गोष्टी केल्याने तो आपोआपच विशुद्ध सत्वाकडे जातो. आणि या भगवत भक्तीच्या संपर्कामुळे त्याचं मन जे आहे प्रसन्न होतं आणि भौतिक संघातून ते मुक्त होतं आणि भगवत तत्वाचे शास्त्रीय ज्ञान तो प्राप्त करतो. अशी ही जी आहे श्रवण पद्धत आहे. त्या शेवटचा श्लोक काय म्हणतो की भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एव आत्मनिषु. की अशा प्रकारे हृदयातील अहंकाराची गाठ सुटते. ही आपली फायनल मेन हे आहे, मेन कार्य आहे ते. आणि सर्व संशयाचा उच्छेद होतो. म्हणजे जे पण सर्व संशय आहेत की मी खरंच आहे का, मीच खरा स्वामी आहे का, मी भोगी आहे, सगळे संशय की मी कुठल्याच प्रकारे राजा नाही आहे, मी काही भोग करू शकतो, मी अवलंबून आहे भगवंतांवर. म्हणजे हे सगळे जे संशय की नाही मी प्रयत्न केला तर मी होऊ शकतो याचा राजा, त्या पृथ्वीचा राजा वगैरे, सगळे संशय उच्छेद होतात. आणि जेव्हा आत्म्याच्या ठिकाणी स्वामित्वाचा साक्षात्कार होतो त्यावेळी सकाम कर्मांची शृंखला क्षीण होते. की सर्व कर्मांची शृंखला म्हणजे आपण भक्तीत बघू नंतर की जेव्हा व्यक्ती हा आपली सर्व कार्य भगवंतांसाठी करतो, स्वतःच्या स्वार्थासाठी, तेव्हा त्याला कर्मबंधनही झालं. कर्मबंधनात पण तो फसत नाही. कारण काय, त्याची स्वार्थ वृत्तीच नाही. सर्व आपल्या ज्या इच्छा आहे तो त्याची इच्छा काय की भगवंतांच्या संतुष्ट होतो, त्यामुळे तो कर्मबंधनातही राहतो. पुढचा एक विभाग जो आहे लाल पटकन विभाग आहे की तिसरा प्रश्न काय विचारला होता की हे जे आपला समजा ब्रह्मा विष्णू आणि शिवजी आहे, यापैकी यांच्या तुलनेत विष्णूंची उपासनेची महत्व काय. आपण बघतो की या सृष्टीत निर्माते कोण आहे, ब्रह्मा, आणि पालन पोषण करणारे विष्णू, आणि याचा तांडव करून विनाश करणारे शिवजी. तर या तिघांपैकी व्यक्तींनी विष्णूंचीच उपासना का करावी, त्याची कारणे दिलेली आहेत भरपूर. की एक कारण काय याच्यात 22वा श्लोक सांगतो, अतो वै कवयो नित्यं भक्तिं परमया मुदा वासुदेवे भगवती कुर्वन्ति आत्मप्रसादने. की पूर्वी जे आहेत बरेच भक्त आहेत त्यांनी हा मार्ग पत्करलेला आहे. कुठला, भगवत भक्तीचा. आणि भगवत भक्तीत विष्णूंची आराधना, आणि त्यांनी त्याचे फळ प्राप्त केले. तर ब्रह्मा जे आहे ते क्रिएट करतात, म्हणजे उत्पत्ती करतात, म्हणून यांचं काय रजगुण, रजगुणाशिवाय कुठलीच गोष्टी तुम्ही क्रिएट करू शकत नाही. आणि शिवजी जे आहे ते तमगुण धारण करतात, आणि त्यामुळे ते त्याचा विनाश करतात. आणि सत्वगुण गुणात कोण आहे स्थित, तर एकच भगवंत या भौतिक जगाची उत्पत्ती, संगोपन आणि विनाश यासाठी या तीन गुण धारण करून एक रूप धारण केलेलं आहे. या तीन गुणात एक रूप धारण केलेलं एकच भगवंत. वासुदेव पण आता याच्यासाठी क्रिएशनसाठी ब्रह्मा, म्हणजे रजगुणात संगोपन म्हणजे पालन पोषणासाठी सत्वगुण, आणि विनाशासाठी शिवजी. तर यात त्यातल्या त्या विष्णूंची उपासना का महत्वाची ते सांगितलेलं आहे या पूर्ण विभागात. किती प्रश्न आहेत, किती श्लोक आहेत, 23 ते 29. आपण ते पहिले श्लोक म्हणूया आणि नंतर किंवा तुम्ही वाचून घ्या.
आणि त्यात काय सांगितलं तर आपण चर्चा करू की हे जाणणे खूप आवश्यक आहे की देवता कोण आहे आणि भगवंत कोण आहे. तर देवी देवता हे काय, हे भगवंतांचे अधिकृत कार्यकर्ते आहेत. ते कुठल्या प्रकारे भगवंतांची बरोबरी करू शकत नाही आणि कुठल्याच प्रकारे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत. तर फक्त वासुदेव यांची उपासना केल्यानंतर व्यक्तीला काय काय फळ मिळतात, हे फळ मिळतात. कुठले? आध्यात्मिक म्हणजे ज्ञान वैराग्य. बाकी इतर देवी देवतांचे जेव्हा आपण पूजा करू तेव्हा काय मिळेल, या भौतिक जगातल्या गोष्टी आपल्याला मिळतील. म्हणजे बाकी सगळं ज्या आपण भौतिक इच्छा आहे, इथे ऐश्वर्य, सौंदर्य, फेम, बल इत्यादी. पण फक्त या विष्णूची सेवा केल्याने काय होईल की व्यक्ती ॲक्च्युली सुखी होतो. कारण तात्पुरतं या भौतिक जगाला ज्या वस्तू आपल्याला इच्छापूर्ती झाल्याने आपण ॲक्च्युली सुखी होत नाही. त्या इच्छा परत वाढतात की नाही मला हे अजून वाढवतात. तर बल असेल तर आपण बघतो की हे बल म्हणजे एवढं मी बलवान झालं पण हे तात्पुरतं आहे, मला अजून बल पाहिजे. सौंदर्य तेच, दुसऱ्यावर अजून एक सुंदर व्यक्ती मिळणार आहे, याच्यापेक्षा जास्त सुंदर, याच्यापेक्षा जास्त मी संपत्ती. व्यक्ती खरा सुखी होत नाही. पण विष्णूंची उपासना केल्यानंतर व्यक्ती हा ॲक्च्युली सुखी होतो. तर उदाहरण काय दिलेलं आहे याचं की हे 3 आहेत. तर आपण बघतो या पूर्ण पृथ्वीवर सगळ्या गोष्टी काय, पृथ्वीचं रूपांतर म्हणजे एक लाकूड घेतलं, हे काय कशातून येतं, पण त्या लाकडापेक्षा समजा लाकूड जाळायला सुरुवात केलं तर काय येईल, पहिले धूर येईल. धूर हा म्हणजे लाकूड एक आहे, त्या लाकडाने काय आपल्याला लाकडात काय उपयोग आहे का, म्हणजे काही त्यापासून तेवढा उपयोग नाही जेवढा धुराने होईल. धुराने काय होईल, ॲक्च्युली डास पळतील किंवा काहीतरी ऊब मिळेल. तर त्या लाकडापेक्षा धूर महत्त्वाचं, धूर इम्पॉर्टंट. पण ॲक्च्युअली समजा अग्नी लागला तर म्हणजे आपण प्रयास करता की या लाकडाला जाळून अग्नी येतं, तर अग्नीने आपल्याला पुष्कळ काम करतात. स्वयंपाक करता येईल, हे की नाही, यज्ञ करता येईल म्हणजे त्या लाकडाचा. तर लाकूड, धूर आणि अग्नी हे या तिघांचं उदाहरण कसं घेऊन आपण या ब्रह्मा, महेश म्हणजे शिवजी आणि विष्णू या 3 पैकी जेव्हा अग्नी याचा आपल्याला सगळ्यात जास्त उपयोग करता येईल का, त्या अग्नीद्वारे यज्ञ करून आपण या भौतिक जगातून बाहेर येऊ. तशाच प्रकारे म्हणून या ब्रह्मा, विष्णू, महेश मध्ये विष्णूंची उपासना केल्याने आपल्याला हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. म्हणजे तर तसंच तमगुणापेक्षा रजगुण ठीक आहे, ठीक आहे. हे तममध्ये तो पडलेला करणार त्याला माहिती, रजगुणी ॲक्च्युली काहीतरी करतोय, ठीक आहे. रजगुणी ॲक्च्युली काहीतरी करतोय, समाजासाठी स्वतःसाठी करतोय, पण त्याच्यापेक्षा सत्वगुणी त्याच्या रजगुणापेक्षाही चांगले. अशा प्रकारे आणि नंतरचा शेवटचा जो विभाग आहे त्यात दिलेला आहे की 340 की भगवंत. तिसरा आणि चौथा प्रश्न काय होता ऋषींचा की ही सृष्टीच्या निर्मिती संबंधित भगवंतांच्या लीलांचे वर्णन करा आणि भगवंतांचा या भौतिक जगात अवतरित होण्याचा उद्देश काय, हे प्रश्न होते यांचे. त्यात या प्रश्नांची उत्तरं खूप विस्तारित आहे, पण त्यात एक त्या प्रश्नाचा एक भाग इथे या 30 ते 34 मिळून आपल्याला सापडेल की ते काय म्हणतात आहे की भगवंत हे ॲक्च्युली खूप डिटेलमध्ये आहे. दुसऱ्या स्कंदात पण आहे की कशी ही सृष्टी निर्मित झाली, म्हणजे कसं महत्त्व आलं. महत्त्वामध्ये भगवंतांनी स्वतःचा विस्तार करून प्रत्येक अणुरेणूमध्ये केलेले आहेत. आणि नंतर कॉज आणि इफेक्ट म्हणजे कारण आणि परिणाम, ही जी एनर्जी आहे, ही शक्ती ती पण भगवंतांनी निर्माण केली आणि या भौतिक जगात
सर्व जीवांना काय दिली, उपलब्धता फॅसिलिटी दिली की त्या इच्छेनुसार कुठलीही हे जे शरीर धारण करा. आणि या संपूर्ण शरीरात म्हणजे प्रत्येक शरीरात भगवंत स्वतः परमात्मा रूपी स्थित राहून गाईड करतात सगळ्यांना. एक गाईड म्हणून आहे स्वतः. पण आणि नंतर जे तर भगवंतांच्या अवतरित होण्याचा उद्देश मेन म्हणजे काय सांगितलेला आहे 34व्या श्लोकात, की फक्त जेव्हा हे सत्वगुणी जे लोक आहेत, भाव यत्तेश सत्वेन लोकान वै लोक भावना लीलावतार अनुरतो देवतीर अंग नराधीश, की या विश्वाचे स्वामी देवता, मनुष्य आणि अन्य खालच्या योनीतील जीवांचे वास्तव्य असलेल्या सर्व ग्रह लोकांचे पालन पोषण करतात भगवंत. पण ते अवतार ग्रहण काय करतात, सत्वगुणात जे लोक आहे त्यांच्या उद्धारासाठी. भगवंतांच्या लीला फक्त भक्तांसाठी असतात. कारण जे असुर वगैरे हे जे लोक आहे, म्हणजे धर्म संस्थापनात आहे संभवामी युगे युगे हे जे म्हणत आहे, तर तो जो असुरांचा नाश करणे हा एक बाय प्रोडक्ट झाला. म्हणजे हा काय मूळ उद्देश नाही आहे भगवंतांचा. ते तर त्यांची शक्ती पण करू शकते. भगवंतांची शक्ती म्हणजे समजा वादळ किंवा सुनामी किंवा अतिवृष्टी किंवा काही वृष्टीने काय म्हणतात त्याला वृष्टीने आली तर दुष्काळ अशा किंवा आतून भगवंत आतून हे शरीर कुणी निर्माण केलं भगवंतांनी, तसं अपार शक्तींनी भगवंत असुरांचा नाश करू शकतो. पण तरी ते येतात तेव्हा ते पण करतात. पण कशासाठी येतात, भक्तांचा उद्धार करण्यासाठी. की त्यांना जेव्हा भक्त बघतो की अरे साक्षात भगवंत माझ्या म्हणजे आमच्या समोर आलेला आहे, तर त्यांच्यात आदान प्रदान होऊन त्यांची रती वाढेल आणि मग त्यांची जे आपला जो संबंध आहे भगवंतांशी तो पुन्हा जागृत होऊन ती जी म्हणजे जी सुप्त अवस्थेत जी इच्छा आहे ती एकदम जागृत होईल की नाही, मला भगवंतांची सेवा करायला परत भगवंत धामात जायचं की मी जिथून आलो मला तिथे जायचं. त्यासाठी भगवंत अवतरित होतो. आणि बाकी त्यांचे जे इतर हे आहेत की असुरांचा वध करणे वगैरे हे आपोआप त्यामध्ये लीला होतात. मूळ उद्देश काय सांगितलं इथं की शुद्ध सत्वगुणी लोक जे आहेत प्रयत्न करतात भक्ती करायचा त्यांना प्रोत्साहित करतात. अशा प्रकारे हा दुसरा अध्याय संपतो. ज्यात 2 प्रश्नाचे उत्तर आहे आणि तिसरा जो आहे प्रश्न जो का हे आहे जो आहे उत्तर जे आहे भगवंत का अवतरित होतात हे एक उत्तर झालं की शुद्ध सत्व भक्तांना प्रोत्साहित करण्यासाठी. आणि बाकी इतर विस्तारित उत्तर आहे ते तिसऱ्या बाकी समजा आहे ते आपण नंतर बघू. त्यामुळे हळूहळू काय बघणार आहे, फ्लो कसा चालला आहे. आपला मूळ उद्देश काय आहे या भागवतांचा की एक अध्यायाची लिंक काय आहे, त्यात मूळ मुद्दे काय आणि आपण त्यात आता दुसरा अध्याय समजून. तर यात सुखदेव गोस्वामींनी प्रश्न उत्तर सुरुवात केली आहे. पहिल्यांदा सुखदेव गोस्वामींची कीर्ती सांगितली, नंतर काय केलं धर्म अर्थ काम यांचा कसा उपयोग करावा आणि परम सत्याचे साक्षात्कार याची पद्धत काय, श्रवण ब्रह्मा विष्णू महेश जे आहेत यांच्या तुलनेत विष्णूंची उपासना कशी याचं महत्त्व काय आणि या सृष्टीच्या निर्मित संबंधित भगवंतांच्या लीलांचे वर्णन आणि भगवंतांच्या या भूते जीवात अवतरित होण्याचा उद्देश याचा एक थोडा भाग आपण. ठीक आहे. हरे कृष्ण.